माहेरवरून 10 लाख रुपये आण, नाही तर जीवन संपव, असं तिला सासरच्यांनी सांगितलं। प्रेक्षकांनो, घटना सत्य आहे। फक्त या घटनेमधील नावे आणि स्थळ बदलण्यात आले आहे, जेणेकरून कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचणार नाही। साताऱ्यातील नागरवाडी गावातील ही कहाणी आहे सौ मीनाक्षी योगेश शिंदे, एक अशी स्त्री जिला तिच्या गावामध्ये सगळे लोक मानत होते। तिच्या आत्मविश्वासासाठी, हसतमुख स्वभावासाठी आणि मुख्य म्हणजे तिच्या शिक्षणासाठी। मीनाक्षी ही एक साधी गृहिणी नसून ती एक हुशार, गुणी शिक्षिका देखील होती। मीनाक्षीचं बालपण फलटण तालुक्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये गेलं। तिच्या घरची परिस्थिती बेताचीच होती, पण मीनाक्षी अभ्यासामध्ये खूप हुशार होती। वडिलांनी तिच्यातील चिकाटी आणि जिद्द दिसत होती, त्यामुळे आता त्यांनी खूप जास्त कष्ट करून तिचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर आता मीनाक्षी शिक्षिका म्हणून देखील कामावरती लागली। नंतर 2016 मध्ये तिचं लग्न योगेश शिंदे या तरुणाशी झालं। सुरुवातीला दोघांचा संसार खूप सुरळीत होता, अगदी दृष्ट लागावा असा संसार चालू होता। सासू सासरे, दीर भाऊजय, 2 गोंडस मुली, असं सारं काही स्वप्नवत वाटत होतं। पण आता नवलाईचे 9 दिवस संपले होते आणि खरी परिस्थिती उघड होत होती। सासरच्या मंडळींना एका जुन्या मिलची जमीन विकत घ्यायची होती आणि त्यासाठीच त्या लोकांनी मीनाक्षीला 10 लाख रुपये तुझ्या माहेरवरून आण असा दबाव टाकण्यात आला। सुरुवातीला तिला हे सगळं खरं वाटलं नाही। तिला वाटलं सुरुवातीला हा थोडासा त्रास असेल, पण जसजसा वेळ जाईल तसतसा मानसिक आणि तिचा शारीरिक त्रास देखील आता वाढू लागला होता। तिला नेहमी टोमणे, अपमान, उपेक्षा आणि घरात कोणालाही तिचं अस्तित्व आता वाटत नव्हतं। मीनाक्षी विचार करत असे, कोणी आपल्यासोबत नसले तरीही आपल्या बाजूने आपला नवरा उभा राहील। पण योगेश ही शेवटी त्यांच्याच प्रभावाखाली आला आणि आई वडिलांचं ऐकू लागला। त्यानेही आता मीनाक्षीला शिवीगाळ, मारहाण सुरू केली। मीनाक्षीने आपल्या आई वडिलांना हे सगळं कळवलं आणि त्यांनी तिच्यासाठी 5 लाख रुपये देखील उभे केले आणि ते 5 लाख रुपये तिच्या सासरच्यांना दिले देखील। त्यांना वाटलं आता त्रास थांबेल, पण प्रत्यक्षात तिला आणखी 5 लाखांसाठी छळलं जाऊ लागलं। ती उच्च शिक्षित असूनही तिच्या आत्मसन्मानाची पायमल्ली सुरू होती। तिला उपाशी ठेवणं, मारहाण करणं, इतर लोकांसमोर तिचा अपमान करणं। आता मीनाक्षीचा संयम संपत चालला होता। आई वडिलांच्या परिस्थितीची मीनाक्षीला जाणीव असल्यामुळे आता पुन्हा पैसे मागणं तिला जड जात होतं। एक दिवस उजडला, घरामध्ये पुन्हा तिला सगळ्यांसमोर अपमानित केलं गेलं आणि त्याच दिवशी तिचं मन आता पूर्णपणे कोसळलं होतं। ती तिच्या खोलीमध्ये गेली। खोलीमध्ये जाऊन तिनं एक साडी काढली आणि एक टोकाचा निर्णय मीनाक्षीनं घेतला। सकाळी बराच वेळ झाला तरीही मीनाक्षी उठली नाही आणि खोलीतून बाहेर आली नाही। त्यामुळे आता सासूबाई तिच्या रूमकडे गेल्या। दरवाजा वाजवला, परंतु आतून आवाज आला नाही। मग दरवाजा तोडण्यात आला आणि समोरचं दृश्य पाहून सगळेच थरथरले। मीनाक्षीचं शरीर पंख्याला लटकलेलं होतं। पोलीस तक्रार झाली, पोलीस आले, तपास सुरू झाला। मीनाक्षीच्या माहेरच्यांनी जोरदार भूमिका घेतली। मीनाक्षीचे पती, सासू, सासरे, दीर, जाऊ आणि नणंद यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। प्रेक्षकांनो, शेवटी एकच हृदयद्रावक प्रश्न उरतो, तो म्हणजे मीनाक्षी शिक्षित असून देखील आणि मीनाक्षीसारख्या मुलींना असं पाऊल उचलावं लागतं, याला नक्की जबाबदार कोण? ती माहेरी देखील जाऊन नवीन आयुष्य सुरू करू शकली असती का? आपण सगळ्यांनी मिळून अशी एकही मीनाक्षी पुन्हा गमावू नये आणि यासाठीच आपण प्रयत्न देखील करायला हवेत। चला तर मग प्रेक्षकांनो, या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आपल्या याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। सोबतच अशाच नवनवीन घटना कथेच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला दररोज ऐकायच्या असतील किंवा पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। त्यानंतर आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि सबस्क्रिप्शन सोबतच त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन कथांचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात पहिल्यांदा पाहता येतील। धन्यवाद।